दुधी आणि पालकचे हे धपाटे अतिशय पौष्टिक होतात. लहान मुलांसाठी देखील हे खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. हे बनवण्यासाठी सर्वात आधी एक दुधी साल काढून घेतला. त्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. मी चॉपरमध्ये बारीक करणार आहे, पण तुम्ही किसून देखील घेऊ शकता. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीचे एक वाटण बनवून घेतलं. 1 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, 1 कप ज्वारीचे पीठ आणि अर्धा कप बाजरीचे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. यामध्ये सर्व मसाले ॲड केले. धने जिरे पूड, हळद, लाल तिखट, ओवा, तयार केलेलं वाटण, दुधी आणि बारीक चिरलेला पालक ॲड केलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून थोडे थोडे पाणी ॲड करत इथे मी धपाट्यासाठीची कणिक भिजवून घेतलेली आहे. तर थोडीशी सैलसरच असं हे पीठ मळायचं आहे, कारण धपाटे आपण थापणार आहोत, तर ते थापायला खूप इझी पडतात. त्यानंतर रुमालाला पाण्याचा हात लावून अशा प्रकारे धपाटे थापून घ्यायचे आणि मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. खूप खमंग धपाटे लागतात. नक्की बनवून पहा.